हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. तुम्हालाही माझ्यासारखा गाजरचा हलवा खायला खूप आवडतो का? पण गाजर खिसायचा कंटाळा येतो ना? चला तर मग आपण ही सोपी ट्रिक वापरून गाजरचा हलवा गाजर न खिसता कसा करता येईल ते बघूया. इथे मी गाजर स्वच्छ धुवून त्याचे साल काढून घेतलेले आहे. मग सुरीच्या साहाय्याने आपण त्याचे बारीक तुकडे करून घेणार आहोत. मग हे बारीक तुकडे आपण इलेक्ट्रिक चॉपरमध्ये घालून हार्डली 1 ते 2 सेकंद फिरवून घेणार आहोत. जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक चॉपर नसेल तर घाबरून जायची काहीच गरज नाही. आपल्याकडे नॉर्मल मॅन्युअल चॉपर तर असतो, त्याच्यामध्येही आपण ही स्टेज पूर्ण करू शकतो. इथे मी गाजर इलेक्ट्रिक चॉपरमध्ये घातलेले आहेत आणि 1 ते 2 सेकंद मी फिरवून घेणार आहे. मग हे गाजर बारीक चॉप झालेले असतात, पण त्याचा टेक्स्चर चॉप केल्यासारखा नाही तर खिसल्यासारखाच येतो. मग हे गाजर आपण एका टोपामध्ये काढून घेणार आहोत. मी हा एकच टोप घेतला आहे ज्याच्यामध्ये मी हलवा बनवणार आहे. आता आपण सगळे चॉप करून घेणार आहोत गाजर आणि ते चॉपरमधून फिरवून घेणार आहोत. काळी माती निळ पाणी. इथे आपले सगळे गाजर चॉप करून झालेले आहेत. आता मी पूर्ण चॉपरला लागलेलं गाजर त्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि एका साईडला मी दूध गरम करायला ठेवत आहे. याच्यासाठी मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि एका साईडला गॅस चालू करून गाजर आणि 2 मोठे चमचे तूप घालून गाजर आपण परतून घेणार आहोत. गाजराचा रंग थोडा बदलेपर्यंत आपल्याला गाजर असेच परतून घेत राहायचं आहे. आलं नाही कुणी मळ्याला या मळेवाली भेटलीच नाही. आगराने माझ्या मळ्यामंदी घुसशील काय? 5 ते 7 मिनिटं आपण गाजर चांगले परतून घेणार आहोत आणि एका साईडला दूध गरम झालं, त्याला एक उकळ आली की आपण ते दूध गाजरामध्ये ॲड करणार आहोत. एकाच वेळी संपूर्ण 1 लिटर दूध आपल्याला एकाच वेळी गाजरामध्ये घालायचं नाही आहे. थोडा दूध घालून आपण गाजर आणि दूध एकत्र करून मिक्स करून घेणार आहोत आणि शिजू देणार आहोत. या प्रोसेसला आपल्याला जवळजवळ अर्धा तास लागतो. अर्ध्या तासामध्ये संपूर्ण दूध आणि गाजर एकत्र शिजवून होतं आणि दूध आटून जातं आणि त्याचा चांगला खव्यासारखा टेक्स्चर येतो आणि गाजरही दुधामध्ये खूप चांगले शिजतात आणि छान चव येते. आपण हळूहळू दूध घालून फास्ट फ्लेम करून गाजर आणि दूध एकत्र शिजवणार आहोत. आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर गाजर आणि दूध खालती चिटकू शकतात टोपाला. त्याच्यामुळे आपल्याला ही प्रोसिजर सारखी करत राहायचं आहे. थोडं दूध घालायचं, हलवायचं, थोडं दूध घालायचं आणि हलवायचं. इथे माझा जवळजवळ पाऊण लिटर दूध घालून झालेलं आहे आणि गाजरही चांगले शिजत आलेले आहेत. फास्ट फ्लेम केल्यामुळे गाजर लवकर शिजतात आणि दूधही लवकर आटतं. संपूर्ण 1 लिटर दूध आटायला आपल्याला अर्धा ते पाऊण तास वेळ लागणार आहे. 80% जेव्हा दूध आटेल गाजरातलं, तेव्हा आपण त्याच्यामध्ये 1 वाटी साखर घालणार आहोत. इथे मी बाजूला ड्रायफ्रूट्स बारीक चॉप करून घेतलेले आहेत. साखर घालून झाली की साखर आपण चांगली मिक्स करून घेणार आहोत.
इथे बाजूला मी गॅस चालू करून त्याच्यामध्ये फोडणी पात्र गरम करत ठेवलं आहे आणि गाजराच्या हलव्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. त्याच्यामुळे शुगरचा जो स्वीटनेस आहे थोडासा ब्रेक होतो आणि एकदम छान चव येते. फोडणी पात्रामध्ये मी तूप गरम करून त्याच्यामध्ये कापलेले ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत आणि ते थोडेसे आपण 1-2 मिनटं परतून घेणार आहोत आणि ते गाजरच्या हलव्यामध्ये घालून परतून घेणार आहोत. त्याच्यावर मी थोडंसं जायफळ किसून टाकलंय, त्याच्यामुळे गाजर हलव्याची चव वाढते, फ्लेवर येतो त्याच्यामध्ये जायफळचा, ते खाताना खूप छान वाटतं. अशा प्रकारे आपला गाजरचा हलवा ऑलमोस्ट रेडी झाला आहे. त्यातलं सुटलेलं पाणी थोडंसं आपल्याला आटून द्यायचं आहे. पाणी सुकलं की आपण गाजर हलवा एका काचेच्या बाउलमध्ये सर्व करूया. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की मला सांगा आणि लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. माझ्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा. थँक्यू.